महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अभियोक्ते, पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी सी.वाय. पाटील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल. ग्राउंड ऑफ अरेस्ट, अटकेचा आधार, BNSS कलम 47. अटकेचा आधार, अटकेची कारणे आणि रिमांडची कारणे. मित्रांनो, अटकेचा आधार ह्या विषयाची, ह्या कलमाची आजकाल खूप चर्चा होते. त्याचं कारण असं, की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3/10/2023 रोजी एक न्यायनिवाडा दिला पंकज बन्सल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. तोच न्यायनिवाडा पुन्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने 15/5/2024 मध्ये प्रबर पुरुष कायस्थ हा देखील न्यायनिवाडा दिला. त्यात देखील पंकज बन्सलचा उल्लेख केला. त्याच्यानंतर महेश पांडुरंग नाईक मान्य मुंबई उच्च न्यायालयाने, बॉम्बे हायकोर्टाने पुन्हा हे वरचे दोन्ही जजमेंट जे आहे त्याचा उल्लेख केला आणि ओळीने आता रोजच्या रोज नवीन जजमेंट येत आहेत. कलम 50 CRPC वर, म्हणजे आताचा कलम 47 वर. म्हणून आपल्याला सर्वांना कलम 47 हा समजून घेणं गरजेचं आहे. याच्याने होतं असं आहे, की आरोपी सुटतायत, पोलीस बांधवांना, तपासी अधिकाऱ्यांना अटकेचा आधार कसा लिहावा हे माहीत नाही. म्हणून कृपया आपण सर्वांनी एक लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जरी थोडा मोठा असला, जास्त वेळ चालणारा असला, तरी कृपया शांतपणे एकदा बघून घ्या. जेणेकरून आपल्यावर विनाकारण कारवाई होणार नाही आणि आरोपीही विनाकारण टेक्निकल मुद्द्यावर सुटणार नाही. या न्यायनिवाड्यात असं म्हटलं पंकज बन्सलच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने, की कोणत्याही कायद्याच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी, मग तो जामीन पात्र असो किंवा अजामीन पात्र असो, आरोपीला जर अटक करायचं असेल, तर अटकेचा आधार हा लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे. तसंच दुसरा भाग, की 7 वर्षापर्यंत किंवा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेला प्रत्येक गुन्ह्यात आरोपीला अटक करायची असेल, तर सर्वप्रथम अटकेची कारणे चेकलिस्ट अर्नेश कुमार आपल्याला माहिती आहे, ती नोंदवणे आणि त्यासोबत अटकेचा आधार देखील देणे गरजेचे आहे. आता कलम 47 जो आहे, त्याचा सबसेक्शन 1 असं म्हणतो, की पोलीस अधिकारी किंवा कोणताही व्यक्ती जेव्हा विना वॉरंट कोणत्याही व्यक्तीला अटक करत असेल, त्यावेळी त्या व्यक्तीला तात्काळ ज्या गुन्ह्यासाठी त्याला अटक करत आहे, त्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती आणि त्याला करत असलेल्या अटकेचा आधार कळवण्यात यावा. मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणतं, की हा लेखी असावा. त्याच्यामुळे आता लेखी देणं भाग आहे. 2. पोलीस अधिकारी जेव्हा विना वॉरंट आणि जामीनपात्र गुन्ह्यात कोणत्याही व्यक्तीला अटक करत असेल, म्हणजे याचा अर्थ काय? जामीनपात्र गुन्ह्यात देखील तुम्ही अटक करू शकतात, काही अडचण नाही. पण जामीनपात्र गुन्ह्यात जर आपण अटक करणार असाल, तर अशा वेळी अटकेच्या आधारासोबत त्याला, तुला जामिनाचा अधिकार आहे आणि तू जामिनाची व्यवस्था करू शकतो, असं देखील लेखी कळवलं पाहिजे. मित्रांनो, NDPS मध्ये कलम 52 आहे, जो अटकेच्या आधाराबद्दल बोलतो. PMLA या कायद्यात पण असा एक कलम आहे, जो अटकेच्या आधाराबद्दल बोलतो. म्हणजेच काय, की अशी काही स्पेशल ॲक्ट देखील आहेत. त्या ग्राउंड ऑफ अरेस्टची स्वतंत्र कलमे दिलीत. आता ज्या कायद्यात ग्राउंड ऑफ अरेस्टची स्वतंत्र कलमे दिलेली आहेत, त्यावेळी त्या कायद्याच्या त्या कलमाखाली आरोपीला अटकेचा आधार लेखी द्यायचा. पण ज्यावेळी त्या कायद्यात ग्राउंड ऑफ अरेस्टची स्वतंत्र कलमं दिलेलीच नसतील, तर त्यावेळी मात्र आपण BNSS कलम 47(1) नुसार आरोपीला अटक करायचं असेल, तर त्याला अटकेचा आधार लेखी द्यावा लागेल, लेखी अवगत करावा लागेल. आता आपण समजून घेऊया, की अटकेचा आधार, अटकेची कारणे आणि रिमांडची कारणे यात नेमका फरक काय? नेमका गोंधळ इथेच होतोय, की आधार, कारणे हे एकत्र केले जात आहेत. आपल्याला लक्षात येत नाही काय भानगड आहे. आता अटकेचा आधार म्हणजे काय? अटकेचा आधार हा कसा असावा, याबद्दल कायद्यात कुठेही कायमस्वरूपीचा नमुना दिलाच नाही. म्हणून फॉर्मॅट कोणी बघू नये, की अटकेच्या आधाराचा मला फॉर्मॅट दे म्हणून. आरोपीस अटक करण्यापूर्वी अटकेचा आधार म्हणजे काय? आरोपीस अटक करण्यापूर्वी आरोपी विरुद्ध तपासी अधिकारी यांच्याकडे जो प्राथमिक पुरावा उपलब्ध असेल,
तो संपूर्ण पुरावा म्हणजे अटकेचा आधार, फॉर्मॅट नाही. अटकेचा आधार हा प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळाच असतो आणि अटकेचा आधार हा घडलेल्या घटनेच्या तथ्यावर, वस्तुस्थितीवर तो पूर्णपणे अवलंबून असतो. त्याच्यामुळे त्याच्या तो कसा असावा याचा फॉर्मॅट देता येत नाही. आता अटकेची कारणे पहा त्याच्या विरुद्ध. आता अटकेची कारणे ही BNSS कलम 35(1) ब म्हणजे पूर्वीचा 41 यात जे 5 कारणं दिले, जे अर्नेस्ट कुमारचं जजमेंट आपल्याला सर्वांना माहिती आहे. ते 5 अ, ब, क, ड, ई हे जे कारणं दिलेले आहेत, ते कारणापैकी जे कारण असेल ते कारण. लक्षात आलं? म्हणजे अटकेची कारणे कायद्यात दिली. ग्राउंड ऑफ अरेस्ट जे आहे 47 मध्ये अटकेचा आधार याचा फॉर्मॅट नाही दिला. पण अटकेचा आधार म्हणजे काय? की आरोपीला जर अटक करायची असेल, तर अटक करेपर्यंत आरोपी विरुद्ध त्याला अटक करण्यासाठी जो पुरावा उपलब्ध आहे तो पुरावा. पोलीस कोठडी. पोलीस कोठडी रिमांडची कारणं म्हणजे काय? की आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये काय तपास बाकी आहे किंवा कोणती वस्तू जप्त करावयाची ती कारणं. मित्रांनो, अटकेचा आधार, अटकेची कारणे आणि पी-सी-आरची कारणे, पोलीस कस्टडीची कारणे ह्या संपूर्णपणे स्वतंत्र, वेगवेगळ्या, एकमेकांशी संबंध नसलेल्या बाबी आहेत. हे आपण लक्षात घ्या आणि म्हणूनच BNSS मध्ये किंबहुना CRPC मध्ये देखील यासाठी 3 वेगळे कलम, स्वतंत्र कलम देण्यात आले होते. अटक करायची असेल, कुठलाही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा, कितीही शिक्षा असो गुन्ह्याला, आरोपीला अटक करतायत, अटकेचा आधार लेखी स्वरूपात द्या. कुठलाही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा, पण 7 वर्षापर्यंत किंवा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यात जर अटक करायची असेल, अटकेची कारणे देखील अटकेच्या आधारासोबत द्यायची. ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. अटकेचा आधार हा कॉमन आहे, प्रत्येक ह्याच्यात द्यावा लागेल. मात्र अटकेची कारणे ही ज्या गुन्ह्याला 7 वर्षापर्यंत किंवा 7 पेक्षा कमी शिक्षा आहे, त्या गुन्ह्यामध्येच फक्त अटकेची कारणे लिहावे लागतात. प्रत्येक गुन्ह्यात अशी गरज नाही. आता आपण उदाहरणं घेऊन समजून घेऊया, की अटकेचे आधार कसा लिहावा. आता काही या घडलेल्या घटना आहेत. आता कल्याण येथे एका महिलेचे प्रेत एका रस्त्याच्या कडेला बाजूला मिळून आलं. EDR दाखल झाला. पोस्टमार्टम अहवालानुसार खून झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी IPC होता. IPC कलम 302 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध FIR दाखल करण्यात आला. तपास सुरू झाला. अधिक माहिती घेतली, तेव्हा अशी माहिती पोलिसांना मिळाली, की एक परराज्यातील मुलगा जो उत्तर प्रदेशचा होता, त्याचे मयताशी प्रेम संबंध होते. त्याच मुलावर यापूर्वी त्या मयताच्या पालकांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज जे होते, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी 2-3 वाजेच्या दरम्यान तो आरोपी म्हणजे तो मुलगा आणि ती मुलगी, मयत मुलगी ही जाताना दिसत होते. त्या मुलाचे मोबाईलचे CDR टॉवर लोकेशन काढले. CDR पाहिले, तर ते घटनास्थळाजवळ मिळून आले. आणि ज्या दिवशी मर्डर झाला, खून झाला होता, त्या दिवसाच्या दुपारपासून कल्याण रेल्वे स्टेशन पासून त्याचा फोन बंद होता. तो सुरूच झाला नाही. मग आरोपीचा शोध सुरू झाला. संशय त्याच्यावरच होता. त्याच्या घरी उत्तर प्रदेशला पोलीस पोहोचले. तो घरी नव्हता. पुन्हा त्याचा अधिक शोध घेतला. तो संशयित जो होता मुलगा, तो एका डोंगर दऱ्यामध्ये लपला होता. त्याला रात्री 2 वाजता पोलिसांनी पकडलं. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर त्याला विचारपूस केली आणि मग त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अटक केलं, ताब्यात घेतलं. तर या गुन्ह्याकामी अटकेचा आधार काय असेल आणि तो आपल्याला कसा लिहावा लागेल याचा नमुना बघा. कलम 47(1) नुसार आरोपीस अटक केलेल्या अटकेची माहिती आणि अटकेचा आधार, प्रती, आरोपीचं नाव, राहणार वगैरे. आपणास याद्वारे माहिती देण्यात येते की कल्याण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 124 भादवी कलम 302 नुसार पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल आहे. फिर्यादीनुसार एका अज्ञात इसमाने XYZ महिलेचा अज्ञात कारणावरून कुठल्या तरी धारदार शस्त्राने खून केला आहे वगैरे वगैरे. फिर्यादीत जो काही महत्वाचा मजकूर आहे, सारांश आहे, तो नक्की लिहावा लागेल. वर नमूद गुन्ह्यात
आपणास खाली नमूद आधारावर अटक करण्यात येत आहे. आता हे महत्वाचं आहे. एक, आपले मयताशी प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. तुम्हाला काय घटनाक्रम मी सांगितलं. आपल्या विरुद्ध मयत मुलीच्या वडिलांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या दिवशी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण मयत महिलेच्या सोबत दुपारी 3 वाजेच्या सुमारास पायी जाताना दिसत आहेत. तांत्रिक तपासात सीडीआर वरून आपलं लोकेशन कल्याणमध्ये आहे. घटनास्थळावर देखील आपलं लोकेशन आहे आणि ज्या दिवशी खून झाला त्या दिवसाच्या दुपारपासून कल्याण रेल्वे स्थानकापासून आपला फोन बंद आहे. पोलीस जेव्हा आपल्या घरी उत्तर प्रदेशला गेले, आपण घरी नव्हते, हा एक पुरावा झाला. आपण डोंगरदऱ्यामध्ये लपून बसले होते रात्री. त्यानंतर पोलिसांना पाहून तुम्ही घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आपल्याला पकडलं, आपण गुन्ह्याची कबुली दिली. या व्यतिरिक्त जरी काही पुरावा असतील अधिकचे, असू शकतात. मी फक्त तुम्हाला एक नमुना देतोय. या स्टोरीच्या अनुषंगाने. तर ते अधिकचे पुरावे देखील आपण द्या. त्याच्यानंतर ती प्रत त्याला द्यायची. एका सेपरेट कागदावर लिहा किंवा पंचनाम्यात लिहा. काही हरकत नाही. ती लिहिल्यानंतर ती प्रत द्यायची, त्याच्यावर त्याची सही घ्यायची. तपासी अधिकाऱ्याने सही आणि तारीख टाकायची. आरोपी जर सही करत नसेल, तसं लिहायचं कागदावर, की आरोपीने सही करण्याचे नाकारले आणि स्टेशन डायरीला तशी नोंद करून घ्या, केस डायरीला नोंद करून घ्या. आता ह्या 302 च्या गुन्ह्याला 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्याच्यामुळे अटकेची कारणे द्यायची गरज नाही. BNSS कलम 35(1) ब काय म्हणतो, 7 वर्षापर्यंत किंवा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल, अटक करायची असेल तरच करणं. हिच्यात गरजच नाही. लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पनिशमेंट आहे. पीसीआरचे कारण हे तर संपूर्णपणे तो आरोपी पकडल्यानंतर अजून काय-काय पुरावा आपला तपास बाकी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हत्यार जप्त बाकी, गुन्ह्यात करण्यामागचा हेतू काय, तुझ्यासोबत अजून कोणी होतं काय, वगैरे, वगैरे. एक आपण बाब लक्षात घ्या. अटक करण्याचा आधार, पोलीस कोठडीची कारण मिक्स करू नका, वेगवेगळे आहेत. दुसरं उदाहरण बघा. अज्ञात आरोपीचा अगोदर बघितलं आपण, आता आरोपीच्या नावानिशी असलेली फिर्याद आहे. एक घटना घडली नेरळला, की एका ओढ्यात एक पुरुष, एक महिला आणि त्यांचा लहान मुलगा अशा 3 लोकांचे प्रेत मिळून आले. पोलिसांना माहिती मिळाली, तडक घटनास्थळावर पोलीस पोहोचले. तिघी प्रेत पाहिल्यावर लक्षात आले, की यांचा खून झालेला आहे. घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमली होती. खेडं होतं. ओढ्याच्या बाजूला प्रचंड गर्दी जमली. त्या गर्दीत कुजबूज सुरू झाली, की हे जे मयत आहे ना, हा एक मयत याच्या सख्ख्या भावानेच हे खून केले असावे. कारण त्यांचा प्रॉपर्टीवरून वाद चालू होता. आता घटनास्थळावर बघा, तो आरोपी देखील उपस्थित होता. लोकांची कुजबूज ऐकून पोलिसांनी लगेच त्या भावाला, त्या आरोपीला बाजूला घेतलं. त्याला विचारपूस केली. विचारपूस करताना त्याची देहबोलीच सांगून जात होती, की यानेच काहीतरी गडबड केली. त्याने दिलेली उत्तरे असंबद्ध होती. स्पॉटवरच पोलिसांच्या लक्षात आलं, की याचाच काहीतरी हिच्यात रोल दिसतोय. पोलीस स्टेशनला नेलं, सखोल चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितलं, की त्याच्या दरम्यान आणि त्याचा भाऊ यांच्या दरम्यान जमिनीवरून वाद होता. म्हणून ते घरात तिघे झोपेत असताना मी कुऱ्हाड नेली, घरात गेलो आणि तिघे झोपेत असताना त्यांना मारून टाकलं आणि तिन्ही प्रेत त्याचे ओढ्यात बाजूलाच ओढा होता, फेकून दिले. आणि घटना घडल्यानंतर, खून केल्यानंतर ते प्रेत फेकल्यानंतर घरात आला. ते सगळं ब्लड जे आहे ते पुसून टाकलं आणि भिंती ज्या रक्ताने माखल्या होत्या त्या देखील पाण्याने धुवून टाकल्या. आता आरोपीला अटक झाली. आता यात अटकेचा आधार कसा असेल, तो कसा लिहावा बघा. पुन्हा वरती कलम टाका. एफ-आय-आर मधला महत्वाचा सारांश लिहा. अटकेचा आधार बघा महत्वाचा. एफ-आय-आर मध्येच आपलं नाव आहे. कारण त्याच्या नावानिशी एफ-आय-आर दाखल झाली. गावातील लोक घटनास्थळी तुमच्याबद्दल शंका व्यक्त करत होते. आपणास विचारपूस करता आपण असंबद्ध उत्तरे दिली आणि आपली देहबोली ही अगदी स्पष्टपणे दर्शवत होती, की आपणच गुन्हा केलेला आहे. ते देहबोली वगैरे लिहून घ्यायला पाहिजे. ते आपल्याला स्टेशन डायरीला लिहावं लागेल. दिवशी आपण ज्या ठिकाणी खून केला, त्या जागेवर रक्त पुसून पुरावा नष्ट केला याची माहिती आपण स्वतः पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ज्या ठिकाणी मर्डर झाला त्या घटनास्थळाची पाहणी केली असता रक्ताने माखलेली भिंत ही पुसून ओली असल्याचे लक्षात आले.
झाला पुरावा तयार. गावातील साक्षीदार यांनी देखील आपल्या दोघांमध्ये, मयत आणि तुमच्यामध्ये मिळकतीच्या वादावरून नेहमी भांडण होत होते, असे सांगितलं होते आणि आपण स्वतःहून कबुली दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर काही पुरावे अजून जमा झाले असतील अटक करण्यापूर्वी, ते देखील द्या. पुन्हा त्याला त्याची सही घ्यायची, तपासी अधिकाऱ्याने सही करायची आणि रिमांडच्या वेळेस ती जोडायची. पंचनामा अटक पंचनाम्यात जरी ते लिहिलं तरी चालेल किंवा सेपरेट कागदावर लिहिले तरी चालेल, काही हरकत नाही. पुन्हा मर्डरचा गुन्हा, 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा. त्याच्यामुळे अर्नेश कुमार आणि 35चे कलम 35चे 5 कारण येण्याचा काही संबंध नाही. पी-सी-आरचे कारणं डिपेंड आहे. हत्यार जप्त, हेतू, अजून कोणी आरोपी आहे का? वगैरे, वगैरे. वेगवेगळे आहेत. आधार वेगळा, पोलीस कस्टडीचे रिमांड हे ऑल टुगेदर वेगळे असते. फॅक्ट्सवर डिपेंड असतात. आता पुन्हा आता हे 2 पाहिले आपण मर्डरचे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले कलम. त्याच्या खालचे गुन्हे. आता बघा, आरोपीच्या विरुद्ध नावानिशी फिर्याद आहे. पण 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा कमी असलेला कलम आहे. 324, 118(1) जो आता बी-एन-एस मध्ये झाला. फिर्याद दाखल झाली, की अ बला काहीतरी कारणावरून लोखंडी सळीने पायावर मारले. तर 3 वर्ष याला शिक्षा आहे. कॉग्निजेबल नॉन बेलेबल ऑफेन्स झाला. सर्वप्रथम आपल्याला बी-एन-एस-एस कलम 35(1) याचे 5 कारणं दिलेली आहेत. त्या 5 कारणापैकी काही कारण आहे का? आणि त्या कारणासाठी काही मटेरियल आहे का? हे आपल्याला अगोदर बघावं लागेल अटकेच्या पूर्वी. अटकेची कारणं अगोदर. समजा असं गृहीत धरा, की हे 5 जे कारण आहे, या कारणापैकी काहीतरी आपल्याकडे कारण आहे. आता बघा मित्रांनो, या अर्नेश कुमार नेमकं काय म्हणतो याच्यासाठीचा व्हिडिओ मी 4 जून 2021 ला याच चॅनलवर अपलोड केलेला आहे. आपण कृपया पुन्हा एकदा तो पाहून घ्या. म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता या गुन्ह्यात असं गृहीत धरू, की तो जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध पूर्वी पण ऑफेन्स रजिस्टर्ड आहे. 1-2 ऑफेन्स शरीराविरुद्धचे रजिस्टर आहे. म्हणून आपण कारण लिहिलं, की त्याने पुन्हा अजून काही गुन्हा करू नये, म्हणून ते रोखण्यासाठी आपण अटकेचा निर्णय घेतला. चेकलिस्टमध्ये लिहिलं, त्याचा पूर्व इतिहास आपण लिहिला आणि ते कारण दिल्यानंतर आता याच्यात अटकेचा आधार काय असेल बघा. अटकेची कारणं झाली 7 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे. तर अटकेचा आधार काय असेल? पूर्ण पहिले फिर्यादमध्ये जे नमूद येते, फिर्यादीमधला संपूर्ण महत्त्वाचा सारांश. अटकेचा आधार काय असेल? एफ-आय-आरमध्ये आपलं नाव आहे. फिर्यादी यास मारताना पाहणारे साक्षीदार देखील उपलब्ध आहेत. फिर्यादी सोबत आपले पूर्व वैमनस्य आहे, याचा देखील पुरावा आहे. अजून काही पुरावे असतील तर ते लिहावे लागतील. निव्वळ एफ-आय-आरमध्ये नाव आहे, निव्वळ संशय आहे, असं अटक करताच येत नाही. त्यानंतर पुन्हा ती सही घ्यायची, आपली सही करायची, त्याला एक कॉपी द्यायची. त्याने सही नाही केली तर लिहून घ्यायचं, की सही करण्यास नाकारले. पोलीस कस्टडी रिमांड डिपेंड आहे. हत्यार जप्त होणं बाकी असेल तर हत्यार जप्त होणं बाकी आहे. कपडे जप्त करायचे असतील तर कपडे जप्त करायचे, जे काही कारण असतील ते. तर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा. तर हा तर रेड हँडेड आरोपीला पकडलं जातं एन-डी-पी-एस किंवा जे अँटी करप्शनच्या केसेस होतात. तर याचं उदाहरण आपण बघू. अ लोकसेवक यांनी ब याच्याकडून 1,00,000ची लाचेची मागणी केली. त्यात सापळा रचून अटक केली. शासकीय कर्मचाऱ्याला ₹1,00,000 घेताना. ₹1,00,000 त्याच्या हातातून जप्त केले. त्याच्या घरात सर्च घेतला. ₹25,00,000 देखील मिळाले. झडती दरम्यान. कलम 7 प्रमाणे एफ-आय-आर दाखल झाली. त्यानंतर 7 वर्षापेक्षा कमी कलम असल्यामुळे, म्हणजे कमी शिक्षा असल्यामुळे 7 वर्षापेक्षा, एक गोष्ट आपण लक्षात घ्या. 35(1) थोडा डिफरन्स आहे. 35(1) ज्यावेळी पोलीस अधिकारी यांच्या समक्ष दखलपात्र गुन्हा घडतो, त्यावेळी वॉरंटाशिवाय आरोपीस अटकेचा अधिकार प्राप्त होत नाही. अशा वेळी अर्नेश कुमारचं जजमेंट बघायची गरज नाही. याच्यासाठी मी 15/8/2023 ला याच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एक 35(1) समजून जाईल आपल्याला त्यासाठी. आपल्या समोर जर गुन्हा घडला असेल, त्याला कारणांची गरज नसते. आणि कारणं जरी द्यायची असतील, तरी मी त्या व्हिडिओत देखील म्हटलेलं आहे, की कारण आपण देऊ शकतो त्याला, की याने पुरावा नष्ट करू नये म्हणून किंवा पुढील गुन्हा करू नये. आता याच्यात अटकेचा आधार कसा असेल?
अगोदर महत्वाचा सारांश फिर्यादी मधला, तो लिहिल्यानंतर एफ-आय-आर मध्ये आपले नाव आहे, कारण त्याच्या नावानिशीच एफ-आय-आर आहे. आपण लाचेची मागणी केली याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, म्हणजे फिर्यादी आहे आणि पंच आहे. तांत्रिक पुरावा आहे, रेकॉर्डिंग आहे त्याचं, ते लिहावं लागेल की रेकॉर्डिंग आहे. आपल्या हातातूनच 1,00,000 रुपये जप्त केले, त्याला अँथ्रेसिन पावडर मिळाली. आपल्या घरात 25,00,000 रुपये मिळाले. जे काही पुरावे अटकेच्या पूर्वी उपलब्ध असतील, तो संपूर्ण पुरावे लिहून टाकायचे. एन-डी-पी-एस मध्ये पण तसंच आहे. आपल्या उजव्या पॅन्टच्या खिच्यात आपल्याला एम-डी मिळालं, मेफेड्रॉन मिळून आलं. आम्हाला माहिती मिळाली म्हणून आपल्यावर आपली झडती घेतली, मिळालं. तो झाला अटकेचा आधार. जे अटक करण्यापूर्वी आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे, ते म्हणजे अटकेचा आधार. पुन्हा आधारावर सही घ्या, तुमची सही करा. आता हा जो गुन्हा होता, म्हणजे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, की 35(1) नुसार आपल्याला अधिकारच आहे. पण अशी जरी वेळ आली, की बऱ्याच वेळा न्यायालय म्हणता, नाही, नाही 35(1) नाही, पण तुम्ही अरनेश कुमारचे कारण पाहिजेच. ते कारण असेल तरी अ, ब, क हे कारण आपल्याकडे आहेच. आणि पोलीस कस्टडीसाठी आपल्याला जर अजून जे काही आहे पुढचे त्याची माहिती घ्यायची आहे, डिस्प्रपोर्शनेट ॲसेट त्याची काय आहे ती शोधायची वगैरे, ते पोलीस कस्टडीसाठीचे कारण असतील. आता आपण 279 जामीन पात्र गुन्ह्याचं बघूया. एक आपण लक्षात घ्या, की गुन्हा जामीन पात्र आहे म्हणून अटक करता येत नाही. गुन्ह्याला 10 दिवसाची शिक्षा आहे आणि तो दखलपात्र असेल, 1 दिवसाची शिक्षा आहे, तो दखलपात्र असेल तरी अटक करता येतं. आता आपण एक उदाहरण बघू, की एका आरोपीने बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवले, रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट. बी-एन-एस-एस कलम 281, जो पूर्वी 279 होता. गुन्हा दाखल झाला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील आहेत. वाहनाची पाहणी केली, वाहनावर धडक लागल्याच्या निशाण्या दिसतायत. हा जामीन पात्र गुन्हा आहे. 6 महिने फक्त शिक्षा आहे. पण आरोपी हा उत्तर प्रदेश मधला किंवा झारखंड किंवा नेपाळ कुठला तरी परराज्यातला राहणार आहे. त्याच्याकडे रहिवासाचा पत्ता नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला पहिले अटकेचे जे कारण आहे 35(1) मधील ई कारण बघा, ई, की अटक केली नाही तर भविष्यात जेव्हा गरज असेल तेव्हा न्यायालयासमोर तो उपस्थित राहणार नाही. हे कलम आपल्या, हा जो ई आहे, हे कलम आपल्याकडे अवेलेबल आहे. हे कारण अवेलेबल आहे. मग आपण अटकचा निर्णय घेतला. आता अटकेचा जर निर्णय घेतल्यानंतर, ते लिहिल्यानंतर पुन्हा आपल्याला अटकेचा आधार. आता 279 म्हणजे आताचा 281, अटकेचा आधार कसा? पुन्हा एफ-आय-आर मधला संपूर्ण मजकूर महत्वाचा लिहा. अटकेचा आधार काय? एफ-आय-आर मध्ये आपले नाव आहे. बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवले, धडक दिली, असं जखमी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सांगतात आणि त्यांच्या जबाबावरून निष्पन्न होतं. फुटेजचा पुरावा असेल, फुटेजमध्येही दिसतंय. आणि आपण जे वाहन चालवत होता, त्या वाहनाने धडक दिल्याचं जी पाहणी केली आम्ही, जे पाहिलं, पंचनामा केला, त्याच्यात दिसतंय की तुमच्या वाहनाने धडक दिलेली आहे. आता या केसमध्ये बी-एन-एस-एस कलम 47(2) देखील लागेल. गुन्हा हा जामीनपात्र स्वरूपाचा आहे. म्हणून आपण पोलीस स्टेशनला जामीन दिल्यास आपल्याला तात्काळ जामिनावर सोडण्यात येईल. आपण तशी जामिनाची व्यवस्था करू शकतात, असं देखील आपल्याला सांगावं लागेल, कारण तो जामीनपात्र गुन्हा आहे. पुन्हा त्याची सही, आपली सही, या सगळ्या गोष्टी आल्याच. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं किंवा असं होईल, की 379, 380, 392 म्हणजे आताचे कलम 303, 309 बी-एन-एसचे अनोळखी आरोपी विरुद्ध थेफ्टचा गुन्हा दाखल झाला. आरोपीचा काहीच थांगपत्ता नसतो. पण पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळते, की अमुक-अमुक आरोपीने गुन्हा केलाय. आता नुसतं गुप्त बातमीदाराने माहिती दिली म्हणून त्याला अटक करण्याचं काहीच कारण नाही, अटक करता येत नाही. मग अशा वेळी आपण त्या संशयित आरोपीला बोलवलं पाहिजे, सखोल चौकशी केली पाहिजे. चौकशीत त्यांनी जी दिलेली असंबद्ध उत्तरे किंवा त्याची देहबोली ही जर दाखवत असेल, तर तो पुरावा आपण लिहा. तो झाला अटकेचा आधार आणि मग त्याला अटक करा. म्हणजे थोडक्यात काय, की त्याला अटक करण्यासाठी आपल्याकडे रिझन टू बिलीव्ह जे आहे, कारण जे आहे, आधार जो आहे, तो थोडा भक्कम पाहिजे. प्राथमिकरित्या त्यानेच केलेला आहे पुरावा, गुन्हा, असं आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. म्हणून मित्रांनो बघा, आरोपीस अटक केल्याचा आधार म्हणजे दुसरे काहीच नसून, अटक करण्यासाठी तपासी अधिकारी यांच्याकडे आरोपी विरुद्ध
उपलब्ध असलेला संपूर्ण प्राथमिक पुरावा होय. निव्वळ संशयावरून किंवा आरोपीचे नाव एफ-आय-आर मध्ये आहे, या फक्त कारणावरून आरोपीला अटक करता येणार नाही. या व्यतिरिक्त काहीतरी जास्तीचा पुरावा तपासी अधिकारी यांच्याकडे असणे अत्यावश्यक आहे. म्हणजे ज्या आरोपीस पोलीस अधिकारी अटक करणार आहेत, त्या आरोपीनेच तो गुन्हा केला आहे याची खात्री केल्यानंतरच आणि त्याच्या विरुद्ध त्यास अटक करण्यासाठी पुरेसा प्राथमिक पुरावा आहे का, हे तपासून घ्या आणि मगच त्याला अटक करा. पण अटक केल्यानंतर अटकेचा आधार हा लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. धन्यवाद. आमचं प्रॉसिक्युशन ई लर्निंग लेक्चर आपण कृपया सबस्क्राईब करून घ्या, ही माझी विनंती. जय हिंद. थँक यू.